नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला थोडंसं बोलूया. तर आजचा विषय सांगायच्या अगोदर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग चला थोडंसं बोलूया. तर आजचा विषय असा आहे की आपल्या प्रत्येकालाच असा प्रश्न पडलेला असतो की मी इतकं चांगलं आहे, मी खूप पुण्य केलंय, मी इतका देवधर्म केलाय, मी कधी कोणासोबत क्रूरतेनं वागलो नाही, मी कधीच कोणाचा वाईट विचार केला नाही, कधीच कोणाबद्दल वाईट बोललो नाही, तरी सुद्धा माझ्यासोबतच असं का? तर या पाठीमागे एक कथा आहे, ते मी तुम्हाला सांगते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं असं सांगितलेलं आहे, जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा एक दिवस श्रीकृष्ण आणि अर्जुन हे एका ठिकाणाहून जात असतात. तेव्हा त्यांच्या समोरून एक मुंगी जाते. ती मुंगी अर्ध्यातून तिचं अंग तुटलेलं असतं, एकदम कोणतरी तुडवल्यासारखं असतं, तरी देखील ती गव्हाचा एक दाणा तिच्या तोंडात घेऊन तिच्या मार्गाने जात असते. तर अर्जुन तर खूप दयावान असतो, त्याला हे अशा गोष्टी बघवत नाहीत. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की हे माधव, तुम्ही तर अत्यंत करुणामयी आहात, मग या मुंगीवर ही वेळ का आली? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे पार्थ, ही मुंगी कोणी साधारण मुंगी नाही, हे आदल्या जन्मातले साक्षात इंद्र देवता आहेत. त्यांनी आदल्या जन्मात जेव्हा त्यांच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा होता तेव्हा त्यांनी अत्यंत लोकांवर, ऋषीमुनींवर, सर्वांवर अन्याय केलेला आहे. जे देव, देवता, यक्ष, किन्नर हे सगळे त्यांच्या आदेशाचे पालन करत होते, तेव्हा यांनी फक्त त्या स्वर्गातल्या सुख सुविधा भोगल्या, कुणाचाही भला विचार केलेला नाही. म्हणून आज यांच्यावर ही अशी वेळ आलेली आहे. म्हणून जे दान, धर्म, पुण्य करते यांनी कधीही मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही. तुम्ही केलेला दान, धर्म, पुण्य तुम्हाला व्याजासोबत तुमचा देव परत करत. आणि जे अत्यंत क्रूरतेने लोकांसोबत व्यवहार करतात, अत्यंत वाईट वागतात, त्यांची वाणी सुद्धा लोकांचे मन दुखवती, या वृत्तीचे जे लोक असतात यांच्याकडे आपल्याला सर्व काही सुख सुविधा दिसतात. आपल्याला वाटते की हे खूप खुश आहेत आणि हे तर इतके पापिष्ट आहेत, तरी सुद्धा हे यांच्या जीवनात एवढं सुख कस काय, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पण नाही, वेळ लागतो, पण देव त्यांना त्यांची जागा दाखवायला कमी करत नाही. म्हणून निश्चिंत राहा, समाधानी राहा. आज जरी तुम्हाला भौतिक साधनं, भौतिक गोष्टी भोगायला मिळत नसतील तर त्याच्यामध्ये तुम्ही निराश होऊ नका. जेवढं आहे तेवढ्यातच समाधानी राहायला शिका. नवीन वर्ष लागणार आहे, 2026 सुरू होणार आहे. या 2026 ची एक चांगल्या प्रकारे, चांगल्या संकल्पनाने तुम्ही तुमची सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.